पण ती रद्द केली आणि हा प्रकल्प विशिष्ट माणसाला मिळावा असाच हेतू होता। ही वस्तुस्थिती आहे। का बिनसलं? मध्ये कोणीतरी सांगितलं की काही सेटलमेंट तुटलं की काय, आणि मग स्वतः मोर्चा काढायचा आणि मग यालाच आपण उलट आरोपाच्या पिंजऱ्यामध्ये सरकारला उभं करायचं, हे काय बरोबर नाही। आणि म्हणून मी एवढंच सांगतो, यामध्ये टेंडर द्यायला तुमचा विरोध होता, तर मग यापूर्वी ज्या कंपनीला टेंडर मिळालं ते टेंडर म्हणजे मिळालं म्हणजे ते सर्व प्रक्रिया झाली होती, ते का रद्द केलं? त्यावेळेस मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ते ग्लोबल टेंडर काढलं होतं, ती काय पुनर्विकासाची योजना होती, ती टेंडर मध्ये समाविष्ट केली होती पूर्णपणे, आणि त्यावेळेस इतरही लोक त्यामध्ये येऊ शकली असती, परंतु त्यानुसारच निविदा मागवल्या होत्या। टेंडर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एकही अट सरकारने बदलली नाही। ग्लोबल टेंडर मध्ये अदानी कंपनीने स्पर्धात्मकरित्या भाग घेतला, ते पात्र ठरले। ही सर्व प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे झालेली आहे। परंतु या ठिकाणी मी जास्त काय आरोप करू इच्छित नाही। काही गोष्टी आहेत त्या मलाही माहित आहेत आणि त्या योग्य वेळी बाहेर येतील। यामध्ये शेकलिंगला द्यायला पाहिजे होता ना, आणि म्हणून एका धारावी प्रकल्पामध्ये टीडीआर संदर्भातली ज्या तरतुदी आहेत त्या पारदर्शक आहेत। त्यामुळे हा प्रकल्प जो आहे हा विशिष्ट प्रकारचा प्रकल्प आहे। हा या प्रकल्पामध्ये जवळपास 2004 पासून प्रयत्न सुरू आहेत। यामध्ये निविदा प्रक्रिया काढली, कोणी रिस्पॉन्स करत नव्हता, आणि हा विशिष्ट प्रकार आहे। जवळपास 10 लाख लोक राहतात, 600 एकरचा हा प्रकल्प आहे। आजची परिस्थिती तिथे आम्ही साफसफाई डीप क्लीन ड्राईव्हला गेलो त्या दिवशी बघितलं, गटार, पब्लिक टॉयलेट, रस्ते सगळं पाहिलं। आणि या विशिष्ट प्रकारच्या व्हायटल प्रोजेक्ट साठी जेव्हा विशिष्ट प्रकारच्या सवलती दिल्याशिवाय हा प्रकल्प होऊ शकत नाही, आणि या सर्व सवलती ज्या आहेत त्या टेंडरमध्ये टाकण्यात आल्या होत्या। आणि म्हणून यामध्ये एवढंच मी सांगेन, आता जे काही लोक आरोप करतायत त्यांनी समजून घेतलं पाहिजे, विकास नियंत्रण नियमावलीमध्ये या अनुषंगाने निविदा व मंत्रिमंडळ मंजुरी या बाबी विचारात घेऊन टीडीआर आणि त्या संदर्भातल्या प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सदर अधिसूचना 25 डिसेंबर पर्यंत सूचना व हरकती याकरता उपलब्ध आहे। अजून त्याच्यावर निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे आरोप करायच्या अगोदर विचार केला पाहिजे, स्टेटस काय आहे, प्रेझेंट स्टेटस या प्रकल्पाचं काय आहे। आणि म्हणून कोणाला हरकती घ्यायच्या असतील, सूचना करायच्या असतील, तर मोर्चे काढण्यापेक्षा यामध्ये जर कायदेशीर प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची मुभा तुम्हाला होती, परंतु फक्त केवळ राजकारण करायचं। अधिसूचना अंतिम करण्यापूर्वी सर्व सूचना हरकती यांचा विचार केला जाणार आहे। त्यामुळे प्राथमिक अधिसूचना म्हणजे निर्णय असं समजून आरोप करणं हे चुकीचं आहे। आणि म्हणून नक्की यामध्ये जर सहकार्याची भूमिका जर घेतली असती तर नक्की त्या लोकांना, धारावीच्या लोकांना फायदा झाला असता। जसं मातोश्री 1 पासून मातोश्री 2 हा जसा आपला अभिमानास्पद प्रवास झाला, तसा या धारावीकरांचा जो प्रवास आहे धारावी 1 पर्यंत व्हायला पाहिजे। कारण आज परिस्थिती पाहिल्यानंतर काय परिस्थितीमध्ये माणसं राहतात हे पाहिलं पाहिजे। आणि या धारावीतल्या लोकांना, खरं म्हणजे या रहिवाशांना जर आपण न्याय देऊ शकलो नाही तर त्यांच्या विरोधात तरी आरोप करणं चुकीचं आहे। आज ज्या परिस्थितीमध्ये ते राहतात तिथे जो धारावी प्रकल्प आहे SRA मध्ये मला वाटतं सिंगल खालच्या ग्राउंडला मिळतं, वरच्याला मिळत नाही घर।
परंतु हा पहिला प्रकल्प आहे की सर्वांना घरं त्याच्यामध्ये मिळणार आहेत. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा जो कोणी असेल माळा, सगळ्यांना घरं, सर्व लोकांना घरं देणारा हा सगळ्यात पहिला भारतातला पहिला प्रकल्प आहे. पात्र अपात्र सगळ्यांना. फक्त पात्र माणसाला NC2 तिथे जे दुकानदार आहेत, जे छोटे मोठे उद्योग आहेत त्यांना तिथे मिळेल. जे अपात्र आहेत त्यांना काहीतरी 10 किलोमीटरच्या परिघामध्ये रेंटल स्कीम मध्ये घरं मिळतील. परंतु त्यांना विकत घेण्याची देखील मुभा आहे, विकत घेण्याची मुभा देखील ठेवलेली आहे. आणि TDRचा जो विषय आहे, यामध्ये TDRचा जो विषय आहे त्यामध्ये देखील टेंडरमध्ये मला वाटतं 50% TDR त्याच्याकडून, कारण TDR जनरेट होणार तिथं मला वाटतं ह्याचं हाईट रेस्ट्रिक्शन आहे, फनेल झोन आहे, त्यामुळे तो वरती जाऊ शकत नाही. हे हाईट रेस्ट्रिक्शन असल्यामुळे आणि त्यामुळे TDR जनरेट झालेला त्याला मार्केटमध्ये विकल्याशिवाय प्रकल्प होऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे. आणि त्यामध्ये 50% TDR त्याच्याकडून घेण्याची त्याच्यात अट होती, ती परत निगोशिएट करून काहीतरी 40%वर आणली आहे, 40% वर. आणि जर त्यांनी 40% TDR दिला नाही तर त्याला दुसरीकडूनही TDR घेता येतो. लोडाचे बरोबर आहे की आपको मालूम होगा. आणि दुसरं डिजिटल हे केलंय TDR आणि म्हणजे काय म्हणतो डिजिटली तो मॉनिटर करता येईल, कुणालाही ते बघता येईल. ट्रान्सपरंट आहे, डिजिटल आहे. TDR असं लपवून छपून ठेवतात, डिजिटल प्लॅटफॉर्म दिलाय. आणि म्हणून त्याचबरोबर जे एक अपर लिमिट देखील आहे की किती टक्क्यापर्यंत, अपर लिमिट पण 90% केलेलं आहे. त्यामुळे सगळं जे आहे, आणि तिथे SPV आहे, फक्त अदानी नाही, सरकारला देखील त्यातले 20% जो आहे तो प्रॉफिट झाला तर 20% सरकारला देखील आहे. आणि त्यामुळे हा प्रकल्प जो आहे, हा प्रकल्प अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. यात 10 लाख लोकांच्या जीवनाशी निगडीत आहे. आणि जे लोक उद्या त्यांना समजलं की हा विरोध कशासाठी होतोय, तर मोर्चा तिकडे काढण्यापेक्षा मोर्चा उलट्या दिशेने पण जाऊ शकतो. कारण किती दिवस, किती वर्ष राहणार ते अशा परिस्थितीमध्ये. आणि म्हणून याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आज मी एवढंच सांगेन की धारावीकर ज्या काही नरक यातना भोगतायत त्याच्यातून आपल्याला त्यांना बाहेर काढलं पाहिजे. धारावी आशिया खंडातली एक मोठी झोपडपट्टी आहे. धारावी हा आशिया खंडातली झोपडपट्टी न राहता जगातले लोक बघायला आले पाहिजे की धारावीचा विकास कसा झाला आणि धारावीकरांचं जीवन सुसह्य कसं झालं. मला वाटतं तिथं 300 का 350 देतात, त्याच्यामध्ये 300 SRA मध्ये मिळतं. आता इथं 350 स्क्वेअर फीट देण्याचा देखील निर्णय त्या याच्यामध्ये झालेला आहे. एकूणच आपण जर म्हटलं तर काही लोक म्हणजे काही झालं नाही, तडजोड झाली नाही की अशा प्रकारचे मोर्चे काढतात. आणि त्याला असं आपण म्हणतो चाहिए खर्चा निकालो मोर्चा.